हे रील नाहीये, रियालिटी आहे. एखादा बॅट्समन कमी बॉल मध्ये जेव्हा जास्त रन्स करतो ना, तेव्हा आपण त्याची वाहवा करत असतो आणि त्यानंतरच्या मॅच मध्ये त्यांनी किती खराब परफॉर्मन्स केला ना, तरी त्याला नेक्स्ट टुर्नामेंट मध्ये ना चान्स मिळतो. पण एखादा बॉलर किती चांगली बॉलिंग करू द्या ना, एखादा खराब बॉल टाकल्याने आहे ना, आपण सगळे त्याला ब्लेम करतो आणि अशी गोष्ट होते ना की त्याला नेक्स्ट टुर्नामेंट मध्ये चान्स पण मिळत नाही. पण एक लक्षात ठेवा, तुमचे बॅट्समन आहे ना, किती पण चांगली बॅटिंग करू द्या ना, 150-200 रन मारू द्या, पण तुमच्या टीम मध्ये जर बॉलर्स नसतील ना, तर तुम्ही कधीच जिंकू नाही शकत. महत्व दोघांना आहे, पण आपण ज्याचीच वाहवा करतो तो कमी बॉल्स मध्ये जास्त रन्स करतो. पण आपण हे नाही बघत की एखादा बॉलर टीम साठी तेवढीच मेहनत करत असतो. आपण फक्त एकच लक्षात ठेवतो की त्यांनी तो बॉल खराब टाकला म्हणून त्याला सिक्स आला, पण बाकीचे 5 बॉल डॉट केलेत त्याच्यावरती लक्ष असू द्या. हे रील नाहीये, रियालिटी आहे. एखादा बॅट्समन कमी बॉल मध्ये जेव्हा जास्त रन्स करतो ना, तेव्हा आपण त्याची वाहवा करत असतो आणि त्यानंतरच्या मॅच मध्ये त्यांनी किती खराब परफॉर्मन्स केला ना, तरी त्याला नेक्स्ट टुर्नामेंट मध्ये ना चान्स मिळतो. पण एखादा बॉलर किती चांगली बॉलिंग करू द्या ना, एखादा खराब बॉल टाकल्याने आहे ना, आपण सगळे त्याला ब्लेम करतो आणि अशी गोष्ट होते ना की त्याला नेक्स्ट टुर्नामेंट मध्ये चान्स पण मिळत नाही. पण एक लक्षात ठेवा, तुमचे बॅट्समन आहे ना, किती पण चांगली बॅटिंग करू द्या ना, 150-200 रन मारू द्या, पण तुमच्या टीम मध्ये जर बॉलर्स नसतील ना, तर तुम्ही कधीच जिंकू नाही शकत. महत्व दोघांना आहे, पण आपण ज्याचीच वाहवा करतो तो कमी बॉल्स मध्ये जास्त रन्स करतो. पण आपण हे नाही बघत की एखादा बॉलर टीम साठी तेवढीच मेहनत करत असतो. आपण फक्त एकच लक्षात ठेवतो की त्यांनी तो बॉल खराब टाकला म्हणून त्याला सिक्स आला, पण बाकीचे 5 बॉल डॉट केलेत त्याच्यावरती लक्ष असू द्या.